त्या स्टेपमध्ये जर पाणी आडातेड्या पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं जर दिलं ना, तर आपलं उत्पादन हमखास घटणार आहेच. म्हणून हे जे काही सिलेक्टेड दिवस असते शेतकरी मित्रांनो, त्याचा वापर आणि त्या दिवसामध्ये आपण ते नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं महत्त्वाचं ठरतं. त्यातलंच हे नियोजन आहे हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन. म्हणून तुम्ही नक्कीच पाणी व्यवस्थापन करत असताना या गोष्टीचा विचार करा. त्यानंतरच हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल आणि सध्याची तुमच्या हरभऱ्याची म्हणजे चण्याची कंडिशन जर ही असेल, म्हणजे इकडे जो प्लॉट दिसतोय ना तुम्हाला, हा प्लॉट आहे 40 ते 45 दिवसाचा आणि यामध्ये आपल्याला एकट-दुकट फुलं सुद्धा दिसत आहे. तर अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, ते सुद्धा एक महत्त्वाचं ठरतं आणि या कंडिशनमध्ये आपण पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे ना, हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बरेचसे शेतकरी हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना चुका करत असतात, ज्याच्यामुळे त्यांना उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरभऱ्यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन का केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, त्याच्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला गेला पाहिजे ना, ते एकदम सोप्या भाषेत इकडे समजून सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करण्याचं कारण हरभऱ्याला आपण जर 45 ते 40 दिवसाच्या मधात पाणी दिलं ना, तर हरभऱ्यामध्ये आणखी जोमदार फुटवा किंवा हरभऱ्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं वाढ जोमदार झालेली पाहायला आपल्याला मिळते, जेणेकरून समोर हरभऱ्याचं उत्पादन वाढू शकते. पण त्यामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीनं आणि केव्हा हे तर मी तुम्हाला सांगितलं, की आपण 40 ते 45 दिवसात आणि एकट-दुकट फुलं असेल, तेव्हा हरभऱ्याला पाणी द्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे कोणत्या साधनांचा वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 2 पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. एक म्हणजे स्प्रिंकलरच्या म्हणजे जे तुषार सिंचन आपण म्हणू शकतो आणि एक म्हणजे पटपाण्याचा. तर ह्या 2 गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते. ते इकडे समजून घ्या. मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण बोलणार आहोत, की पाणी आपण कशा पद्धतीनं हरभऱ्याला देऊ शकतो किंवा द्यायचं की नाही द्यायचं. तर माझ्या मते तर मी पाणी हरभऱ्याला देणं स्किप करा असंच तुम्हाला बोलणार आहे. कारण पाण्याचे आपल्याला बरेचसे नुकसान देखील पाहायला मिळू शकतात. म्हणजेच कसं, बऱ्याचदा आपल्या शेताला किंवा जे काही आपलं क्षेत्र आहे त्याला लागून नहर किंवा कॅनल असते. अशातलंच आपण पाटपाणीद्वारे पाणी आपल्या हरभऱ्याला देत असतो. त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असते किंवा जे काही अदर इन्ग्रीडियंट त्याच्यामध्ये असू शकतात, ज्याच्यामुळे आपल्या हरभऱ्याला पिकाला हानी होऊ शकते. ते आपण पाण्याच्या सहाय्याने देतो ना शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये मर होण्याची दाट शक्यता असते. आणि दुसरं म्हणजे पाणी देत असताना आपल्या जमिनीमध्ये पाणी जास्त म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्या हरभऱ्याला भेटल्या जाऊ शकतो. अशामुळे सुद्धा हरभऱ्याची मर तिकडे नक्कीच होऊ शकते. हे 2 मोठे कारण आहे. आणि तिसरं म्हणजे हरभऱ्याला पाणी जर आपण दिलं ना, तर आपलं जर लक्ष नसलं, तर पाणी गरजेपेक्षा जास्त न एकदम म्हणजे आडातेडं कुठं पण जात असतो. आपल्याला समजत नाही, की इथं पाणी गेलं तिथं पाणी गेलं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पाणी पण जास्त लागतो आणि आपल्या हरभऱ्याचं नुकसान देखील होते. म्हणून पाणी शक्यतो हरभऱ्याला स्किप करा. पण जर पाणी तुमच्याकडे ऑप्शन नसेलच आणि तुम्हाला पाणी द्यायचंच आहे, तर तिथं प्रॉपर शेतामध्ये उभं राहून जमिनीत पाणी साचता कामा नये, पाणी जास्त अतिरिक्त होता कामा नये, याची एक काळजी घेऊन तुम्हाला पाणी द्यायचं आहे. यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा विषय असतो शेतकरी मित्रांनो, जो म्हणजे स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचन. हा सगळ्यात चांगला आणि प्रभावी साधन आहे पाणी व्यवस्थापन हरभऱ्यामध्ये करण्यासाठी. तुषार सिंचनाचा वापर आपण करत असताना एक जर रो मध्ये आपण जर लावलं ना, तर त्या रो मध्ये जवळ-जवळ 3 तास, हार्डली 4 तासापर्यंत आपण तुषाराच्या साहाय्याने आपण पाणी व्यवस्थापन तिकडे करू शकतो. ज्याच्यामुळे आपल्या हरभऱ्याला कुठल्याही प्रकारचा जास्त प्रॉब्लेम होत नाही आणि हरभऱ्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मर वगैरेचा प्रादुर्भाव समोर दिसत नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टीची काळजी नक्कीच घ्यायची आहे. यामध्ये तुमच्या पाण्याची पण बचत होते, तुमच्या वेळेची पण बचत होते आणि नक्कीच तुमचं उत्पादन चांगलं येण्यास सुद्धा तिकडून मदत झालेली पाहायला मिळते. म्हणून तुम्ही शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी पाणी हरभऱ्याला देत असतात. तशाच चुका करू नका. जमाना ॲडव्हान्स होत चालला थोडंसं जर तुमच्याकडे भांडवल असेल, तर तुम्ही स्प्रिंकलरचा वापर करून हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापन नक्कीच तिकडे करून चांगल्यात चांगलं उत्पादन हे घेऊ शकता. कारण बरेचसे शेतकरी आता हे एक महत्त्वाची स्टेप असते हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करण्याची. ह्या स्टेपमध्ये जर पाणी आडातेड्या पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं जर दिलं ना, तर आपलं उत्पादन हमखास घटणार आहेच. म्हणून हे जे काही सिलेक्टेड दिवस असते शेतकरी मित्रांनो, ज्याचा वापर आणि त्या दिवसामध्ये आपण ते नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं महत्त्वाचं ठरतं. त्यातलंच हे नियोजन आहे हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन. म्हणून तुम्ही नक्कीच पाणी व्यवस्थापन करत असताना या गोष्टीचा विचार करा. त्यानंतरच हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या आणि इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. धन्यवाद.